विद्यार्थी दशेपासूनच वाहतुकीच्या नियमांचं पालन करण्याचा संस्कार शालेय विद्यार्थ्यांवर व्हावा, तसंच वाहनधारक असलेल्या त्यांच्या पालकांच्यात रस्ता सुरक्षेबद्दल जनजागृती व्हावी, ज्येष्ठांना विरंगुळा मिळावा या तिहेरी उद्देशाने राज्यभरातील विविध शहरांमध्ये स्वर्गीय आनंद दिघे ट्रॅफिक पार्क उभारण्याची योजना मोटर वाहन परिवहन विभागाने आखली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। यावेळी बोलताना श्री सरनाईक यांनी देशात आणि प्रामुख्याने राज्यामध्ये वाढते अपघाताचे प्रमाण लक्षात घेऊन वाहतुकीच्या नियमांचं पालन काटेकोरपणे करणं अत्यंत गरजेचं झालं आहे। त्यासाठी रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत ज्या शहरांमध्ये प्रादेशिक अथवा उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आहेत त्या ठिकाणी स्वर्गीय आनंद दिघे ट्रॅफिक पार्क निर्माण करून तेथे शालेय विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना वाहतुकीच्या नियमांचं आकलन करून देणं, तसंच परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळ्याचं ठिकाण उपलब्ध करून देण्यात येणार आहे। यामध्ये परिवहन विभागाच्या किमान 1 एकर जागेमध्ये 1 कोटी रुपये खर्च करून हे ट्रॅफिक पार्क उभारलं जाईल, असं परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं आहे। भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम। प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे। नक्की भेट द्या।